योगेश शिले सध्या आपल्या बरोबर मनसेचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत। आपण योगेश शिलेंबरोबर या संदर्भात ती चर्चा करूया। योगेश जी आता महत्त्वाची माहिती आम्हाला कळतीये, खरं तर ठाकरे बंधू एकत्रित येतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशा प्रकारे एक संकेत मिळत होते, तसं चित्र तयार झालं होतं। मात्र कुठेही चर्चा पुढे जाताना दिसत नाहीये। पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी या संदर्भातलं आवाहन करावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। काय नेमकं मनसेमध्ये नेमकं काय या संदर्भात सध्या सुरू आहे? कसं आहे, माननीय राज साहेबांनी या बाबतीत आवाहन करायची काही आवश्यकता नाही। त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे। जर युती व्हावी असं संजय राऊत यांना वाटत असेल आणि 3 वेळा त्यांनी आम्ही युतीचे प्रयत्न केले असताना त्यांच्याकडून जो प्रतिसाद मिळालेला नाही, ही सल आहे मनसेच्या सर्व नेत्यांमध्ये। अत्यंत सोपं आहे। माननीय उद्धव साहेब ठाकरे हे जर शिवतीर्थापर्यंत आले, भाऊच आहेत, यायला हरकत नाही, आणि भावाबरोबर त्यांनी चर्चा केली तर ह्या बाकीच्या सगळ्या चर्चांना आराम मिळेल आणि युती पुढे जाऊ शकते। ते शक्य आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, हे सर्वप्रथम पाहावं लागेल। पण मनसेमध्ये या संदर्भात कुठलेही अंतर्गत वाद नाहीत निश्चित? आमच्यामध्ये अजिबात वाद नाहीत। आमच्यामध्ये युतीचा निर्णय हा सर्वस्वी माननीय राजसाहेब ठाकरे घेतात। साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्व पदाधिकारी असणार, सर्व महाराष्ट्र सैनिक असणार आहेत। त्यामुळे वादाचा प्रश्नच येत नाही। आमचं म्हणणंच इतकं आहे फक्त की 3 वेळा उद्धव ठाकरे गटाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळालेला नाही। आता सुद्धा आम्हाला एक छोटीशी भीती आमच्या मनामध्ये आहे की 2 महिने 3 महिने हे युतीच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात घालवतील आणि शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा आमचा विश्वासघात करतील। यापेक्षा एक विश्वास निर्माण व्हावा म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरती यावं आणि युतीच्या चर्चा कराव्यात, आम्हाला देखील आनंद होईल। ठीक ठीक। योगेश शिले, आपली भूमिका कळली। मनसे प्रवक्ते योगेश शिले आपल्या बरोबर होते। धन्यवाद, आपण बोललाच ही 24 तासकडे आणि ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल।